हॅलो एव्हरीवन. आता मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की अलॉटमेंट आपल्या त्याची फर्स्ट राऊंड अलॉटमेंट आली आहे, त्याची बेटरमेंट कशी करायची कॅप एलिजिबल होण्यासाठी. ठीक आहे, कॅप जायला सर्वात पहिले समजून घ्या. आपल्याकडे दोन ऑप्शन्स असतात. एकदा फ्रीज केलं तर आपण कॅप जात नाही आणि लाईक तुम्हाला तिथं घ्यावी लागते, तर ती सीट तुम्हाला ऍक्सेप्ट करावी लागते. आणि समजा जर तुम्हाला लाईक कॅप जायचं असेल, तुम्हाला बेटरमेंट करावी लागेल. बेटरमेंटसाठी तुम्हाला ₹1000 पे करायला लागतात. तर ती प्रोसेस कशी चालेल ते बघा. आता सर्वात पहिले आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे. आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं सीडीसीच्या पोर्टलवरती. मेल जायचं, कॅप ऑप्शनवर क्लिक करायचं, टेक्निकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. तर गेलो की इथं तुम्हाला तुमची अलॉटमेंट दिसेल. ठीक आहे, आता अलॉटमेंट लागलेली आहे ज्याला अशी. सो आता इथे 4 स्टेप्स आहेत, ते 4 स्टेप आपल्याला कंप्लीट करायचे. तर आपण स्टेप 1 वर क्लिक करणार आहोत. आता ज्याचं मला माहिती आहे त्याला बेटरमेंट करायचं. सो बेटरमेंट वाल्यांनी हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, सो आता बघा, आता याची इथं अलॉटमेंट आलेली आहे. सर्व काही स्कोर वगैरे आहे, तिथं क्लिक करायचं, प्रोसेस टू सीट ऍक्सेप्ट. क्लिक केलं त्याच्यानंतर आपण पुढे गेलो की बघा, डिफेन्स प्रायोरिटी सर्व काही चूज करून झालेलं आहे. ठीक आहे, तर सर्व काही झालेलं आहे. आता इथं चेक करायचं आपल्याला, काही आपल्याला चेक म्हणजे काही जे आहेत पॅरामीटर्स एक सर्व त्याचे डिटेल्स आहेत सगळे चेक करायचे आपल्याला. सो जेंडर आपण चेक केला, मेल करेक्ट आहे. महाराष्ट्र टाईपचा विद्यार्थी आहे जे, सो हे पण करेक्ट केलेलं आहे. कॅटेगरी एसीबीसी आहे. सो हे आपण सगळं करेक्ट घेऊन घेतलं. ठीक आहे, सो आता करेक्ट करून झालेलं आहे आता आपलं. तर आता हे सर्व झालं की मग आता आपण इथं बघणार आहोत जे मार्क्स वगैरे हे सर्व आपल्याला चेक करायचे होते की किती किती मार्क्स आहे त्याचे. तर हे जे सर्व काही भरलेलं आहे ऑलरेडी, हे सर्व काही बरोबर भरलेलं आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे नाही आहे. ठीक आहे, सो आता हे सर्व काही आपण चेक करून घेणार. सो आता आपण सर्व काही चेक करून घेणार, सर्व करेक्ट करत द्यायचं आपल्याला. आता सर्व करेक्ट करेक्ट गेलं की स्टेटस अपडेट होत राहील. ठीक आहे, ते पण खाली स्क्रोल करणार आहोत. खाली स्क्रोल केले की सर्व काही झालेलं आहे. येस, व्हेरीफाय झालेलं आहे सर्व काही. चालला पुढे. ठीक आहे, सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत. जर 7%. ठीक आहे, 7% केलं की आपण आता इथं आलं की सेल्फ कन्फर्मेशन, की इथं कन्फर्मेशनला आपल्याला इथं चेकबॉक्सवर क्लिक करून द्यायचं आहे. कन्फर्मेशन मध्ये काय म्हटले की इन्फॉर्मेशन प्रोसेस वाचलेला आहे आणि सर्व काही व्हेरिफिकेशन जे काही माहिती दिलेली आहे ती आपल्या ट्रू सेन्स मध्ये बरोबर देत आहोत की आपण हेच आहे. ठीक आहे, जर काही चुकीची माहिती आपण दिली असेल तर आपल्याला ती ऍक्शन होऊ शकते. पण असं कोणाची केस नसते, सर्वांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे, कोणाला काळजी करायचं कारण नाही आहे. ठीक आहे, आपल्याला 7% आता 7% केलं की आपण पुढे जाऊ. आता साईड बऱ्याच ग्लिच होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, साईड ग्लिच होत राहते. सो हा, तर आता 1 सेकंड साठी मी व्हिडिओ पॉज केलेलं, तर झालं. आता इथं ऑप्शन आलेलं आहे बेटरमेंट करायचं, फ्रीज करायचं. दोन ऑप्शन आपल्याकडे. ठीक आहे, लक्षात ठेवा, मी याआधी सांगितलेलं की ऑटो फ्रीज आणि नॉट फ्रीज 3 ऑप्शन राहतात. फ्रीज केलं तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी लागते. बेटरमेंट केलं तर आपण कॅप एलिजिबल असतो. म्हणजे सर्वांनीच म्हणतो की बेटरमेंट करायला जावा, कोणी फ्रीज करायची गरज नाही. तुम्हाला अलॉटमेंट खूप चांगली मिळाली असेल, तुमच्या पर्सेंटाईल पेक्षा, तुम्हाला एक्सपेक्टेशन्स पेक्षा तुम्हाला चांगलं अलॉटमेंट मिळाली असेल, तर तुम्ही फ्रीज करून देऊ शकता. मेजॉरिटी जनता बेटरमेंटला जाते. बेटरमेंट इथं करणार, क्लिक करायचं बेटरमेंट नॉट फ्रीज वरती. क्लिक केलं की आपण इथे येतो. आपल्याला ओटीपी येईल. आता मला ओटीपी साठी कॉन्टॅक्ट करायला लागेल, ज्याला मी कॉन्टॅक्ट करून ओटीपी त्याच्याकडे रिसीव्ह करेल. तुम्ही तुमचं ओटीपी भरायचं आहे. सो आता इथे मला ओटीपी रिसीव्ह झाला आहे. आता मी तो ओटीपी भरेल. ओटीपी भरला की आता मी करून देईल व्हेरीफाय. व्हेरीफाय केलं की आता इथं लक्षात ठेवा, आपल्याला ₹1000 आपल्याला पे करायचे आहे. ठीक आहे, ऑनलाईन मोडच पे करायचं आपल्याला. सो तुमचं युपीआय किंवा कार्ड कसे पेमेंट करा डिपेंड आहे. सो आता तुम्ही चूज केला आहे मोड आणि 7 प्रोसेस करणार आहे. आता सीट ऍक्सेप्टन्स फी मी पे करत आहे, प्रोसेस टू पेमेंट करत आहे. आता मी इथं पे करून देईन, तोपर्यंत लाईक आता परत व्हिडिओ पॉज होऊन जाईल. ठीक आहे, सो येस, आता आपण चूज करत आहोत. येस, ओके. सो आता आपलं इथं पे करून झालं आहे फायनली. तर आता पेमेंट इथं कन्फर्म होईल. पेमेंट कन्फर्म झालं की आता आपण मग फायनली आपलं काम झालं. ठीक आहे, आता बेटरमेंट डायरेक्ट लेटर येऊन जायला आता. ठीक आहे, तर बेटरमेंट थांबा. काही कुठे तर साईडला वरती बॅक किंवा रिफ्रेश करायचं नाही. झाली आहे बेटरमेंट फायनली याची. ठीक आहे, बेटरमेंट केलेली आहे. स्टेटस आता इथं आलेला आहे बेटरमेंट नॉट फ्रीज आणि सीट ऍक्सेप्टन्स कन्फर्म झालेला आहे. ठीक आहे, अजून बेटरमेंट मध्ये आहे. सीट ऍक्सेप्टन्स आणि प्रोसेस कंप्लीट केली. हे कन्फर्म म्हणजे तुम्हाला सीट फ्रीज झाली असं नाहीये. बेटरमेंट घेऊन आले ना, हे बघा, हा पॉईंट आपल्यासाठी मेन असतो. ठीक आहे, सो प्रिंट करून घे मी फॉर्म. इथं फॉर्म प्रिंट करून घेतला. आपल्याकडे सर्वांनी कॉपी ठेवा, आपल्याकडे कॉपी, आणि मला हवं तर डीएमए करू शकता तुम्ही कॉपी माझ्या नंबरवरती. आता तुम्ही सेव्ह करून घेत आहे. सो अशा रीते आपल्याला सर्व काही आपले डिटेल्स कंप्लीट करून घेतात. अशा रीते आपला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, बेटरमेंटसाठी ही प्रोसेस होती. जर काही डाऊट्स असतील कमेंट्स करून विचारा, किंवा माझा नंबर आहे 7709992269. मला या नंबरवर तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता. ठीक आहे, सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. एक लाईक नक्की सोडून जावा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला काय डाऊट्स असतील.